हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त असा हिरव्या मुगाचा क्रिस्पी डोसा। त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत। त्याच्या आधी जर माझ्या किचन स्टार चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आपण स्टार्ट करू या व्हिडिओला। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही कोणताही तांदूळ यूज करू शकता। त्याच्यामध्ये थोडे 1 वाटी मूग घालायचे आहेत। तांदूळ घातल्यामुळे आपला डोसा एकदम क्रिस्पी होतो। आणि आपल्याला मुगाची डाळ पण घालायची आहे, याच्यात 1 वाटी मुगाची डाळ घालायची आहे। हे 3 आयटम जर तुम्ही टाकले, मुगाची डाळ, मूग आणि तांदूळ, तर एकदम मस्त असा क्रिस्पी क्रंची डोसा बनतो। फक्त मूग न घालता तांदूळ आणि मुगाची डाळ थोडीशी ॲड केली म्हणजे एकदम मस्त असा डोसा, आपला क्रिस्पी डोसा बनतो। आता आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। हा डोसा तुम्ही एकदा बनवून बघा, अप्रतिम डोसा बनतो। आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की डोसा कसा बनलाय। बटाट्याच्या भाजीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत हा डोसा खाऊ शकता तुम्ही, खूप छान लागतो। आता आपलं इथे मूग धुवून झालेलं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे मी। आता त्याच्यामध्ये आपल्याला परत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायचे। तुम्ही बघू शकता आपल्याला 4 ते 5 तास झालेले आहेत भिजून, मस्त असं भिजलेलं आहे। आता याचं वाटण करून घ्यायचं आहे, पेस्ट तयार करायची आहे। तर ह्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि 2 अद्रकचे तुकडे घालायचे छोटे छोटे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं। एकदम साधी सोपी पद्धत आहे डोसा बनवायची आणि खूप हेल्दी टेस्टी डोसा बनतो। तर आपण आता हे वाटून घेणार आहोत आणि असं एक एक करून सर्व वाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता वाटण तयार झालेलं आहे। त्याला मस्त असं ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त दाटसर पण ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं आपल्याला। आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे। आता आपण नारळाची चटणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी तर खोबरं घेतलेलं आहे ओलं आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी चण्याची डाळ घेतलेली आहे भाजलेली आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। बाकीचं काही सुद्धा घालायचं नाही आहे, फक्त मिरची, कोथिंबीर, डाळ आणि खोबरं आणि आपल्याला थोडं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि वाटून घ्यायचे, बारीक पेस्ट करून घ्यायची। अप्रतिम लागते चटणी। आता आपली चटणी तयार झालेली आहे, आपण डोसा बनवायला घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी डोसा बनवते, किती छान असं मस्त बेटर तयार झालेलं आहे आणि मस्त असा डोसा, खाली चिटकत पण नाही आहे। मस्त क्रिस्पी क्रंची डोसा तयार होतो। हलकंसं साईडून तेल सोडायचं आहे आणि 2 मिनटं त्याला शेकला की पलटी करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि खूप छान सुंदर असा डोसा तयार झालेला आहे। याला तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता, खूप अप्रतिम लागतो। आता याला दोन्ही साईडून शेकवलं तरीही चालतं आणि एक साईडून शेकवलं तरीही चालतं। मी दोन्ही साईडून शेकवलं आहे। तुम्ही पाहू शकता कसा क्रिस्पी एकदम क्रंची डोसा तयार झालेला आहे। आपला हिरव्या मुगाचा डोसा नारळाच्या चटणीसोबत मी सर्व करणार आहे। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या किचन स्टार चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा। धन्यवाद।